श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. 18 जूनची विनायक चतुर्थी ही सामान्य चतुर्थी नाही. या दिवशी ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी एक अशी खगोलीय घटना घडत आहे, जी गेल्या अनेक वर्षात कधीही पाहायला मिळाली नव्हती. देवगुरु बृहस्पती थेट पुष नक्षत्रात प्रवेश करत आहेत, ज्यामुळे एक अत्यंत शक्तिशाली गुरु-पुष योग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रात याला गोल्डन कॉम्बिनेशन मानले जाते. या योगाची ऊर्जा इतकी प्रबळ आहे की ती तुमच्या कुंडलीतील नशिबाचे बंद असलेले दरवाजे एका झटक्यात उघडू शकते किंवा जुन्या कर्मानुसार तुम्हाला मोठ्या संकटातही टाकू शकते. ही केवळ ग्रहाची हालचाल नाही, तर तुमच्या आगामी आयुष्याचा ब्लूप्रिंट ठरणारा एक महासंयोग आहे. लक्षात ठेवा, 18 जून ते 18 ऑगस्ट हे 60 दिवस मेष राशीच्या जातकांसाठी एक अग्निपरीक्षा ठरणार आहे. हा काळ तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचून सत्तेचा राजा बनवू शकतो किंवा तुमच्या हातात असलेले सर्व काही एका क्षणात हिरावून घेऊ शकतो. तुम्ही गेली अनेक महिने ज्या अपयशाचा, अडथळ्यांचा आणि निराशाचा सामना करत होतात, त्या सर्वांचा हिशोब या काळात चुकता होणार आहे. ही वेळ सावधगिरीची आहे, कारण जेव्हा नशीब साथ देते तेव्हाच अहंकारही डोके वर काढतो. तुम्ही या दुर्मिळ योगाचा वापर करून स्वतःचे साम्राज्य उभे करणार आहात की अहंकाराच्या आगीत सर्वस्व जाळून घेणार आहात, हे सर्व तुमच्या आत्ताच्या धोरणावर अवलंबून आहे. विघ्नहर्ता गणेशाचा आशीर्वाद आणि या गुरुपुष योगाची ताकद जर तुम्हाला लाभली तर तुमच्या शत्रूचा थरकाप उडणे निश्चित आहे. पण एक गोष्ट गाठ मारून ठेवा, या 60 दिवसात तुमचे नशीब तुमच्या हातात असेल. जर तुम्ही या काळात गाफील राहिलात किंवा चुकीच्या मार्गाला लागलात तर नशिबाचे हे गोल्डन कॉम्बिनेशन तुमच्यासाठी काळाचा फास ठरू शकते. त्यामुळे हा काळ कसा वापरायचा, कोणते निर्णय घ्यायचे आणि कोणत्या चुका टाळायचे हे समजून घेणे तुमच्या भविष्याचा पाया रचणे होय. आता ही संधी तुमची आहे, त्यामुळे डोळे उघडे ठेवा आणि नशिबाचा खेळ तुमच्या बाजूने वळवण्यासाठी सज्ज व्हा. मेष राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक महिन्यापासून तुम्ही ज्या मानसिक संघर्षातून जात होतात, जिथे प्रचंड कष्ट करूनही पदरी फक्त निराशा आणि अपयश येत होते, तो काळ आता संपला आहे. गुरुचा तुमच्या कुंडलीतील द्वितीय भावातील प्रवेश तुमच्या पराक्रमाला एक नवीन दिशा देणार आहे. तुमच्या मनात जी भीती दडलेली होती ती 18 जूनच्या विनायक चतुर्थीपासून पूर्णपणे नष्ट होणार आहे. तुमच्यातील आत्मविश्वास एका अशा स्तरावर पोहोचणार आहे की तुम्हाला स्वतःलाही नवल वाटेल. आत्तापर्यंत जे काम करण्यात तुम्ही कचरत होतात, त्याच कामात तुम्ही इतकी ताकद दाखवाल की आजूबाजूचे लोक थक्क होऊन बघत बसतील. या काळात तुम्ही एक असा धक्कादायक आणि धाडसी निर्णय घेणार आहात, ज्याची चर्चा तुमच्या मित्रपरिवारात आणि नातेवाईकामध्ये कित्येक महिने रंगली जाईल. मग तो एखादा नवीन स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचा असो, एखादी मोठी रिस्क घेण्याचा असो किंवा करिअरमधील एक मोठे पाऊल असो. तुमचे हे धाडस पाहून तुमचे विरोधकही तोंडात बोटे घालतील. तुम्ही आता कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःचे नशीब घडवण्यास सुरुवात करा. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही रिस्क घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही, आणि हा काळ रिस्क घेण्याचा आहे. तुम्ही घेतलेल्या या ठाम निर्णयामुळे तुमची प्रतिमा एक पॉवरफुल व्यक्ती म्हणून तयार होईल. जे लोक कालपर्यंत तुमच्या क्षमतावर संशय घेत होते, तेच आता तुमच्या नेतृत्वाला सलाम करतील. हा काळ तुमच्या आत्मविश्वासाला एक अशा उंचीवर घेऊन जाईल जिथून तुम्हाला हरवणे कोणालाही शक्य होणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, धाडस करताना आणि रागत असताना यातला फरक ओळखणे खूप गरजेचे आहे. तुमचा हा महास्फोट तुम्हाला यशाकडे नेणारा असावा, नाशाकडे नाही. त्यामुळे विचारपूर्वक पण आत्मविश्वासाने पुढे जा, कारण येणारा काळ हा केवळ आणि केवळ मेष राशीच्या तुमच्या पराक्रमाचा आहे. तर मेष राशीच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींनो,
तुमची नशिबातच चमकणार आहे. गुरुची थेट नवी अमृतदृष्टी तुमच्या लाभस्थानावर म्हणजेच 11व्या भावावर पडत आहे. जर तुम्ही गेल्या कित्येक दिवसापासून एखाद्या मोठ्या प्रमोशनची, पगारातील घरघोस वाढीची किंवा हुंड्याची वाट पाहत असाल, तर 18 जूनच्या विनायक चतुर्थीपासून सुरू होणारे हे 60 दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा ब्रेक थ्रू घेऊन येणार आहेत. नियती आता तुम्हाला तुमच्या प्रत्येक कष्टाचा हिशोब व्याजासकट चुकता करणार आहे. जे काम पूर्ण होण्यास वर्ष लागत होते, ते काम आता काही आठवड्यात पूर्ण होऊन तुम्हाला यश मिळवून देईल. विशेषतः जे लोक मार्केटिंग, मीडिया, डिजिटल मीडिया, कमिशन आधारित व्यवसाय करत किंवा ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ म्हणजे जणू सोन्याची खाण आहे. तुमच्या कामाची गुणवत्ता पाहून ऑफिसमध्ये तुमचे वजन आणि दबदबा इतका वाढेल की जे लोक कालपर्यंत तुमची निंदा करत होते किंवा तुमच्या कामात अडथळे आणत होते, ते आता तुमच्याशी हात मिळवण्यासाठी आणि तुमचा सल्ला घेण्यासाठी रांगेत उभे असतील. तुमच्या उच्च अधिकाऱ्याच्या नजरेत तुमची विश्वासताई वाढेल आणि ते तुम्हाला एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रोजेक्टचे नेतृत्व सोपवू शकतात. पण सावधान, मेष राशीच्या स्वभावात एक मोठा दोष असतो, तो म्हणजे अतिघाई आणि अहंकार. लक्षात ठेवा, 26 जुलै रोजी शनी वक्री होणार आहे. हा काळ जेवढ्या मोठ्या संधी घेऊन येईल, तेवढीच तुमची संयमाची परीक्षाही घेईल. जर यशाच्या या नशेत तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांचा किंवा वरिष्ठांचा अपमान केला, तर शनिदेव तुमच्याकडून ही संधी तितक्याच क्रूरपणे हिरावून घेतील. त्यामुळे यश मिळवा, मोठे व्हा, पण जमिनीवर राहा. डोके शांत ठेवा आणि गणपती बाप्पाची आराधना करा, कारण हा विजय टिकून ठेवण्यासाठी नम्रता हे तुमचे खरे शस्त्र आहे. मेष राशीच्या जातकांनो, तिसऱ्या भविष्यवाणीचा संबंध थेट तुमच्या तिजोरीशी आणि आर्थिक स्वातंत्र्याशी आहे. गुरुची 5वी अमृतदृष्टी तुमच्या सप्तम भावावर पडत असल्याने पुढच्या 60 दिवसात तुमच्या घरात पैशाचा ओघ इतका वाढणार आहे की ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. भागीदाराच्या व्यवसायातून मोठा फायदा मिळणे किंवा जुन्या गुंतवणुकीतून अचानक मिळालेला छप्परपाड परतावा तुमच्या आर्थिक दारिद्र्य आता कायमचे संपणार आहे. तुमच्या हातात पैसा खेळता राहणार असून दीर्घकाळापासून प्रबलित असलेली तुमची आर्थिक ध्येय पूर्ण होण्याची सुवर्ण संधी आहे. पण लक्षात ठेवा, जिथे लक्ष्मी येते तिथे तिचे रक्षण करण्यासाठी सतर्कताही लागते. तुमच्या वाढत्या प्रगतीमुळे आणि पैशाच्या आवकामुळे तुमच्या आसपास काही गुप्त शत्रू सक्रिय झाले आहेत. हे लोक वरवर तुमचे हितचिंतक वाटत असतील, पण मनात तुमच्याबद्दल मत्सर घेऊन फिरत आहेत. तुम्हाला रस्त्याला नेण्यासाठी हे लोक तुमच्या प्रत्येक व्यवहारावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे तुमचे आर्थिक व्यवहार पूर्णपणे गुप्त ठेवा. कोणासमोरही तुमच्या मिळकतीचा किंवा गुंतवणुकीचा पाडा वाचू नका. तुमचे कान आणि डोळे उघडे ठेवा, कारण तुमचा एक चुकीचा विश्वास तुमच्या आयुष्याची कमाई पणाला लावू शकतो. सर्वात महत्त्वाचा इशारा, या काळात रातोरात श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवणारी आमिषे तुमच्या समोर येतील. सट्टा बाजार, लॉटरी किंवा शेअर मार्केटमध्ये विचार न करता आंधळेपणाने केलेली गुंतवणूक तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. जर तुम्ही उत्साहाच्या भरात किंवा कोणाच्या तरी सल्ल्याने चुकीच्या जाळ्यात पैसे अडकले, तर लक्ष्मी तुमच्यावर कोपल्याशिवाय राहणार नाही. हा काळ संपत्ती गोळा करण्याचा आहे, ती वाया घालण्याचा नाही. त्यामुळे उधळपट्टीवर नियंत्रण ठेवा आणि विचारपूर्वक गुंतवणूक करा. संयम आणि हुशारी हे तुमच्या आर्थिक प्रगतीचे 2 खांब असतील. तर मेष राशीच्या जातकांनो, तुमची 4थी भविष्यवाणी थेट तुमच्या वैयक्तिक आयुष्याला आणि हृदयाला स्पर्श करणारी आहे. गुरुच्या शुभ दृष्टीमुळे तुमच्या वैवाहिक जीवनात, जिथे गेल्या अनेक दिवसापासून सासरच्या मंडळीमुळे किंवा जोडीदाराच्या रागीट स्वभावामुळे रोज कटकटी आणि वाद होत होते, तिथे आता एक चमत्कारी शांतता पाहायला मिळेल.
तुमच्या नात्यातील असलेला दुरावा हळूहळू संपेल आणि पुन्हा एकदा प्रेमाचा अंकुर फुटेल. जे तरुण तरुणी लग्नासाठी इच्छुक आहेत आणि त्यांच्या लग्नात वारंवार अडथळे येत होते, त्यांच्यासाठी 18 जून नंतरचे योग अतिशय शुभ आहेत. एखादे प्रतिष्ठित आणि श्रीमंत घराणे तुमच्या दारात मागणी घेऊन येईल. असा मोठा बदल तुम्हाला अनुभवायला मिळेल. मात्र या नात्याच्या खेळात एक अग्निपरीक्षा सुद्धा आहे. ज्या लोकांच्या आधीपासूनच एखादे गुप्त प्रेम संबंध आहेत, त्यांच्यासाठी शनिदेवाची वक्री चाल एका मोठ्या परीक्षेसारखी असेल. तुमच्या नात्यातील खोटेपणा, फसवणूक किंवा दिखावा आता जास्त काळ टिकणार नाही. जे नाते खोट्या पायावर उभे आहे ते आपोआप तुटून जाईल आणि जे नाते सत्य आणि प्रामाणिक आहे ते अधिक घट्ट होईल. हा काळ तुमच्या आयुष्यातून कचरा साफ करण्याचा आहे, मग तो पैशाचा रूपांतर असो व नात्याच्या. रागाच्या भरात येऊन एखाद्या जुन्या आणि प्रामाणिक नात्याला लाथ मारण्याची चूक करू नका, अन्यथा आयुष्यभर पछतावा करावा लागेल. शेवटी या सकारात्मक बदलाचे रक्षण करण्यासाठी आणि संकटापासून वाचवण्यासाठी हे दिव्य उपाय नक्की करा. 18 जूनला विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून गणपती बाप्पाला 21 दुर्वा आणि लाल फुले अर्पण करा आणि ओम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. घरातील उत्तर पूर्व दिशा नेहमी स्वच्छ ठेवा. घरात दररोज सकाळी ओम बृहस्पते नमः या मंत्राचा जप केल्याने गुरूचा आशीर्वाद मिळणे, तसेच शनिदेवाची वक्रदृष्टी टाळण्यासाठी दर शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करा आणि काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती खायला द्या. हे उपाय तुमचे एक सुरक्षा कवच बनतील. नशिबाचा हा खेळ तुमच्या बाजूने वळवण्यासाठी हे उपाय आजपासूनच सुरू करा. जर तुम्हाला तुमच्या राशीचे असेच अचूक भविष्य रोज जाणून घ्यायचे असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण तुमचा पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक सुरक्षित दिशा देणारा असेल.